या जेवायला आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आमचं लंच चालू आहे। हॅलो कोंबडा बघा येवटालेला जिंदा मग कापाचा इथं आता त्याला तू बरं बोला आणले नीट बोल ना ते पापलेटले ते कावलात तो मंडळी बघा इथे आपण मच्छी पण फ्राय करायला इथले वाम आपण घेतलेली फ्रेश वाम फ्राय आपल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत आपण बघा कसा गुड आफ्टरनून गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, आज आम्ही चाललोय पार्टी करायला आणि पार्टीचं रिझन आहे आम्ही गेलेलो प्रयागराजला। ती ट्रिप सक्सेसफुल झाल्यामुळे आमचे ट्रॅव्हलर गिरीश यांनी पार्टी देण्याचं आम्हाला ठरवलेलं, फिक्स केलेलं आम्हाला। तर त्यांनी आज पार्टी द्यायचं बोलवलं आम्हाला आणि त्यांनी मस्त गावठी कोंबडा आणलेला आहे, भाकरी आणलेल्या आहेत। तर आता आपण चाललोय नदीवर, तर बघूया आता नदीवर गेल्यावर काय सोय केली यांनी गिरीशने। वालकसच्या नदीवर चाललोय, तर तुम्हाला तिकडच्या गमती जमती दाखवतो। आणि कोंबडा आम्ही कच्चाच घेणार आहे आणि तिकडेच बनवणार आहे मस्त चुलीवर। तुम्हाला आमचे कुकिंग स्किल पण दाखवणार आहे। बनवणार कोण आहे? गंपू बनवणार आहे ना आमचे बुवा। मीठ कुठे ना काय कुठे, डोंट वरी। मी आहे, विकास आहे, आम्ही बनवू। मेन सप्लायर कुठला सप्लायर? मेन मुर्गा सप्ली कोंबडा बघा येवटालेला जिंदा मग कापाचा इथं आता त्याला। तू बरं बोला दस के बाद हमको मिला दुकान। शुक्रवार आहे ना, जुम्मा आहे, त्याच्यामुळे आम्हाला नाही भेटला। डायरेक्ट इथं आलो आता, पाडग्यामध्ये यायला लागला डायरेक्ट। जायचा कुठं होता ना, आलो कुठं? सगुना चिकन शॉपला सगुना। नीट बोल ना, ते पापलेटले ते कावलात म्हणजे आता आपण वाम घेतली आहे। मार्केट आता बंद व्हायच्या टाइमला झाले। आता आपल्याला वाजले किती? वाजले आपल्याला 2:30 वाजले। मार्केट पुरा कपले, खायचा गावाना काय कधी। हॅलो परत फोन पण नाही करणार। आपल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत आपण, बघा कसा। सो मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत निसर्गरम्य अशा वातावरणात। आणि आदेश काय गाव असतो तू? फाटी गवसाला घेतल्याने त्यांनी देसी स्टाईल बनवायला आहे ना, मला तर फाटी गवसाला लागते। गॅसच्या जवळ गॅस नसेल पेट्रोली, पण इथं आला फाटी गवसाला लागते। 1-2 फाटी आता हो लागा हलका सुकावाला चालते एक लाव। मंडळी आता पहिले आपण चिकन बनवून घेऊ, गावठी चिकन असतं। कोंबडा कोंबडा हा, मस्तपैकी आपण एकदम घरच्या स्टाईल मध्ये बनवून सगळं वाटण बिटन सगळं आणलेलं आहे, मसाला वसाला सगळं आणलेलं आहे। गिरीशने तिकडे धुवायला घेतलेला आहे मस्तपैकी। स्पॉन्सर बाय गिरीश जाधव, चिंचवली। येस, ये बघ ना उकळला अजून काही तुला किती पाहिजे। तो मंडळी बघा इथे आपण मच्छी पण फ्राय करायला इथले वाम आपण घेतलेली फ्रेश वाम फ्राय। आणि आता आपला कोंबडा ऑलमोस्ट झालेला आहे आपला, बघा बस एक 5 मिनिटं। आता 5 मिनिटात आपला कोंबडा रेडी होणार आहे। इकडे आपली तंदुरी पण निघालेली आहे, आपला तंदुरी आहे। म्हणजे आता एक ब्रेक झालेला आहे आपला। आता जरा जाऊया पाण्यामध्ये आणि मस्त वेगळी आंघोळ करून येऊया। काय गिरीत जायचं ना पाण्यात? चला चला 100%। हे हॅलो चला, आता चाललो आपण आंघोळीला। गंगेमध्ये तर नीट आंघोळ करायला भेटली नाही, मग इथंच करू आपण, नाही का? ह्यो कोण आहे? जेवण इब्राहिम कोण आहे? हे बघा आपण आता नदीवर मस्त आंघोळ करायला आलेलो आहोत आणि फुल पाण्यामध्ये आपण एन्जॉय करतोय।
आदेश खोटा सांगतो, मला आंघोळ करता येत नाही. असं कसं कोहलीचा बच्चा हो डुबले हो कोहलीचा बच्चा बघा. मग हा मग असं बोलाता नाही, पोता येत नाही, खोटा बोलतो मुद्दा म्हणून म्हणजे बोलतो अश्लील बाते करते हे. हा सो चला मंडळी आता आपण जरा आंघोळ करूया आणि गिरीश चला पटापट ये उतर खाली. अब्राहिम काय तो अभी निघाल बघा बॉडी बघा बॉडी. सुल्तान अभी मजा ले रहे भाई, उसका दिन है अभी. बस क्या भाऊ. बघा आम्ही मस्त नदीच्या काठी बसलोय मस्त निवांत बसले खरा. तुम्ही पण या एखादं एन्जॉय पण इथं पण रिसॉर्टला जाण्यापेक्षा थोडा एकदम थोडा मस्त थोडा पैकी अशी हिल्लो ना लगेच पूर्ण पण मस्त निवांत आहे. असं फॅमिलीला पण तुम्ही घेऊन येऊ शकता त्या साईडला बघा. फॅमिलीसाठी असं काय सेफ आहे, एवढं काही डीप नाहीये एकदम असं. आणि पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं पाण्याला धार जास्त आहे, कारण की अर्ध अडवलंय पाणी आणि अर्ध चालू आहे पूल. या तुम्ही मस्त रिसॉर्टला जाण्यापेक्षा हे मस्त. आम्हाला फार्म हाऊस ऑप्शन होता पण आम्ही हा निवडला, कारण जी मजा निसर्गामध्ये नेचरमध्ये ती मजा आर्टिफिशियल मध्ये नाहीये. जे स्विमिंग पूल वगैरे आहे तिथे नाहीये. आम्ही 10 मिनिटं स्विमिंग केले तर आमचे हातपाय दुखायला लागले. पण इथे काहीच नाही बघा, एकदम हलका पाणी. तो जड असतो, हा हलका असतो. पाणी बघा किती स्वच्छ पाणी, स्वच्छ. इट्स कॉल्ड नित्ता. म्हणजे आता जेवून घेऊ मस्त पैकी. आता टाइम वाजलेत 5 वाजलेले आहेत आणि जेवायला चला. आता परत आंघोळीला यायला लागेल. या जेवायला आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आमचं लंच चालू आहे, कारण की एन्जॉय तेवढा पाण्यामध्ये एकदा घुसलो तर आमचे 2 तास कसे गेले समजलंच नाही. आणि बघा मस्त आमची गावठी चिकन बनवलं आहे, भाकरी, कांदा, लिंबू मस्तपैकी. मच्छी आम्ही आधीच फस्ते केली, 1 किलो मच्छी होती पुरी खतम केली. तंदुरी होती. 4च जण आम्ही नॉनव्हेजवाले आणि एक ते बुवा बघा तिकडे बसले. बुवा चला जेवायला. चला या जेवायला या फटाफट मस्तपैकी. परत एकदा जायचं आंघोळीला ना रे. विषय कडक. मंडळी आता आपण आलेलो आहोत आपली पार्टी संपून आणि आदेशला झोप आलेली आहे. झोपरे आली मागे बसल्यावर कसं डोकं मस्त दबाके जेवलाय त्याच्यामुळे जरा त्याचा पोट पण जाम झालंय. आणि आजचे मानकरी विकास सिंग 5 भाकरी मी 2 खाल्ल्या. 2 मी 1 खाल्ल्या. झाला 9 भाकरी झाल्या. मी फक्त 5च खाल्ल्या. यांनी 1च भाकर खाल्ली. बुवा बाकी 3 यांनी खाल्ल्या का? यांनी 2 बाकी आहेत ना, शिल्लक आहेत 15 पैकी. बरोबर. यांनी 3 जेवले नाही बरोबर आहे मंडळी. म्हणजे हिशोब क्लिअर झाला आमचा, आकडा बसला. एक माणूस कमी पडला जरा, एक पाहिजे होता अजून कोणतरी. चाललेले आहेत गिरीश जाधव, त्यांचा गाव आलेला आहे चिंचवली. चला गिरीश बाय. सो गाईज बघा आपला एक मेंबर चाललाय आता घरी त्याच्या वडवलीला. 007 जेम्स बॉन्ड आदेश पाटील. सो मंडळी फायनली आता आपली पार्टी संपलेली आहे आणि आता घरी आलेलं, सगळे घरी गेलेले आहेत बाकीची मंडळी पण. आणि आपला व्लॉग हा आपण इथेच संपवतोय. तुम्ही हा व्लॉग नक्की बघा आणि कसं वाटलं, आमची गमती ते पण सांगा. आणि उद्याचा व्लॉग तर तुम्ही नक्कीच बघा, आमचा जो नेक्स्ट येणार आहे माझा व्लॉग. तो व्लॉग असा आम्ही एका अशा मंदिरात जाणार आहे जिथे आपल्याला जिवंत देव बघायला भेटतात. एक तर आपल्याला आपल्या घरी आपले आई वडील हे आपल्या जिवंतपणे आणि जिवंत देव बघायला भेटतात. आणि दुसरे कोणत्या ठिकाणी हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी अशा एक ठिकाण जाणार आहे आणि मी तिकडे चाललो आहे तब्बल 20 वर्षानंतर, म्हणजे 21वं वर्ष आहे अशा ठिकाणी चाललो आहे मी. तर बघा नक्कीच तुम्ही पुढचा व्लॉग. खूप गमती त्याच्यामध्ये पण आहेत. तर चला बाय बाय, गुड नाईट.